राम राम. शोभा काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत ना? सुखी समृद्धी आहेत ना? राहायलाच पाहिजे सगळ्यांनी. आज मी बनवणार आहे फ्लॉवरची भाजी. आता फ्लॉवर घेतलेली होती मी स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून कापून पण घेतली. इथं एक कांदा घेतला मी, बटाटा पण घेतला आहे, टमाटे पण घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्या 1-2 आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता आपल्याला घ्यायचं आहे कांदा कापून छान बारीक घ्यायचा. असा चांगला कांदा कापायचा. बटाटे कापून घेतले मी, बघा 1 बटाटे घेतलेले मी. आणि आता इथे मीठ घेतलेलं आहे. ह्याच्यातनं मी घेतले मिरची पावडर, हळद पावडर आणि मॅगी मसाला घेतला आहे थोडासा. तुमच्याकडे मॅगी मसाला असला तर टाका, नसला तर सब्जी मसाला येतो ते टाका. दोन्हीतून कोणता एक टाकला तरी चालतं फ्लॉवरच्या भाजीला. आता इकडं मी कढई ठेवली आहे, तेल गरम झालेलं आहे माझं. कोथिंबीर कापून घेतली छान. आता टाकायची आपल्याला जिरे. तेल गरम चांगलं होऊ द्यायचं. आणि मी लोखंडाच्या कढईतच करत राहते, तुम्हाला मी सांगितलेलं आहे पहिलं पण. लोखंडाच्या कढईतून दुसऱ्या कढईत मी ओतून घेते. आता इथं जिरे झाले आपले छान तडतड. कांदा टाकला. असा कांदा असा लालसर कांदा भाजून घ्या चांगला, गव्हाळा बारीक गॅसवर भाजून घ्यायची. कुठलीही वस्तू थोडा वेळ लागतो पण छान भाज्या होत्या चवदार. हॉटेलला जायची काही गरज नाही पडत. कोथिंबीर टाकली हे बा ह्याच्यातनं. आता असा गव्हाळा छान. आता आपल्याला मसाला टाकायचा आहे, मिरची पावडर, हळद आणि मॅगी मसाला. हे असं टाकून घ्या आणि बारीक गॅस करायचा. मीठ टाकलं मी, बघा थोडंसं मीठ टाकलं. आता असं छान याला परतून घ्या. अशी भाजी करून बघा. आता टाकलं आपण ते बटाटा आणि फ्लावर. त्याच्यातच मिरच्या हिरव्या टाकायच्या राहिल्या होत्या, मग ते टाकून दिल्या. आता टाकायचे आपल्याला वरून टमाटर. असं हे टमाटर टाकून छान परतून घ्या. इतकी छान भाजी होती. हे बा आपण म्हणतो पोरांना डब्याला काय द्यायचं, हे काय करायचं, ते काय करायचं. अशी सुकी भाजी डब्याला करून दिली तरी चालती. हे बा गरमागरम भाजी केली तर खूप छान लागते. आता इथं मी वाफेवर बारीक गॅस करून ठेवले. आता याच्यावर थोडंसं आपल्याला गरम पाणी करून टाकायचं. थोडंसं जास्त नाही, थोडंसं किंचित. आणि झाकून ठेवलं मी. आता बघा असं वाफेवर झाकून ठेवायचं. बघा झाली भाजी एकदम मस्त छान भाजी. अशी भाजी करून बघा तुम्ही, खूप छान लागते, खूप चवदार लागते अशी भाजी फ्लॉवरची. असं कोणी म्हणतं आम्हाला फ्लॉवर नाही आवडत, फ्लॉवर नाही आवडत. अशी फ्लॉवर जर केली ना तर तुम्ही नक्कीच